नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 9 मे 2026 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न। आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, वोडाफोन आयडिया लिमिटेडमध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमॅन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कुमार मंगलम बिर्ला। कुमार मंगलम बिर्ला यांची वोडाफोन आयडिया लिमिटेडच्या नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमॅन म्हणून 5 मे 2026 पासून नियुक्ती करण्यात आली आहे। रविंदर टक्कर यांनी चेअरमॅन पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची नियुक्ती करण्यात आली। रविंदर टक्कर आता कंपनीत नॉन एक्झिक्युटिव्ह व्हाईस चेअरमॅन म्हणून कार्यरत राहतील। प्रश्न दुसरा आहे, कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपला राजीनामा सादर केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आसाम। हिमंता बिस्वा शर्मा यांनी लक्ष्मण प्रसाद आचार्य यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सादर केला आहे। हा राजीनामा लोकभवन गुवाहाटी येथे सादर करण्यात आला। प्रश्न क्रमांक 3 आहे, NCERTने कोणते नवीन डिजिटल टूल सुरू केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रशस्त 2.0। NCERTने प्रशस्त 2.0 हे अपग्रेडेड डिजिटल टूल सुरू केले आहे। हे टूल शाळांमधील मुलांमध्ये अपंगत्व लवकर ओळखण्यासाठी विकसित करण्यात आले आहे। प्रशस्त 2.0 याचा लॉंग फॉर्म आहे प्री असेसमेंट होलिस्टिक स्क्रीनिंग टूल। हे प्लॅटफॉर्म शिक्षकांना मुलांमधील शैक्षणिक व विकासात्मक अडचणी ओळखण्यास मदत करते। हे टूल 21 प्रकारच्या अपंगत्वाचे स्क्रीनिंग करू शकते। प्रश्न चौथा आहे, भारताला अलीकडे कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी अधिकृत भेट दिली आहे? प्रश्न क्रमांक 4चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, व्हिएतनाम। टो लाम यांचे त्यांच्या भारतातील पहिल्या अधिकृत दौऱ्यादरम्यान औपचारिक म्हणजेच सेरेमोनियल स्वागत करण्यात आले। हा दौरा इंडिया आणि व्हिएतनाम यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचा एक भाग आहे। भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील राजनैतिक संबंधांची स्थापना 1972 मध्ये झाली आहे। दोन्ही देशांमध्ये राजकीय संवाद, संरक्षण सहकार्य, व्यापार, ऊर्जा आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या क्षेत्रांमध्ये सहकार्य आहे। सेरेमोनियल वेलकम याचा अर्थ जाणून घेऊया। तर सेरेमोनियल वेलकम म्हणजे परदेशी राष्ट्रप्रमुखांच्या स्वागतासाठी दिला जाणारा औपचारिक राज्य समारंभ आहे। यामध्ये गार्ड ऑफ ऑनर, राष्ट्रगीत सादरीकरण आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे औपचारिक स्वागत यांचा समावेश असतो। प्रश्न 5वा आहे, शशी शेखर वेंपती यांची कोणत्या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन। शशी शेखर वेंपती यांची सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। ते यापूर्वी प्रसार भारतीचे माजी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होते। CBFC ही मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग अंतर्गत कार्यरत एक वैधानिक संस्था आहे। ही संस्था सिनेमॅटोग्राफ ॲक्ट 1952 अंतर्गत कार्य करते। CBFCचे मुख्य कार्य भारतात चित्रपटांना सार्वजनिक प्रदर्शनासाठी प्रमाणपत्र देणे हे आहे। हे बोर्ड चित्रपट, ट्रेलर आणि इतर ऑडिओ व्हिज्युअल सामग्रीचे परीक्षण करते। CBFCचे मुख्यालय कुठे आहे? तर CBFCचे मुख्यालय आहे मुंबई येथे। पुढला प्रश्न, भारताने खालीलपैकी कोणत्या देशासोबत द्विपक्षीय व्यापार वाढविण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, व्हिएतनाम। भारत आणि व्हिएतनाम यांनी द्विपक्षीय व्यापाराचे उद्दिष्ट 25 अब्ज अमेरिकन डॉलर्स पर्यंत 2030 पर्यंत वाढविण्याचे ठरवले आहे। भारत व्हिएतनाम व्यापारामध्ये औषध निर्मिती, यंत्रसामग्री, रसायने, वस्त्रोद्योग आणि कृषी उत्पादने यांचा समावेश आहे। हे आर्थिक संबंध दोन्ही देशांच्या रणनीतिक आणि आर्थिक सहकार्याला अधिक मजबूत करत आहेत। प्रश्न 7वा आहे, कॅम्ब्रिज डेडिकेटेड टीचर अवॉर्ड्स 2026चा दक्षिण आशिया विभागीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सोमा मंडल।
सोमा मंडल यांनी कॅम्ब्रिज डेडिकेटेड टीचर अवॉर्ड्स 2026 मध्ये दक्षिण आशिया विभागीय विजेतेपद मिळवले आहे. त्या GD गोएंका पब्लिक स्कूल येथे विज्ञान शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. हा पुरस्कार कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंटच्या इंटरनॅशनल एज्युकेशन ग्रुपतर्फे प्रदान केला जातो. कॅम्ब्रिज डेडिकेटेड टीचर अवॉर्ड्सद्वारे विविध देशातील आणि प्रदेशातील उत्कृष्ट शिक्षकांचा सन्मान केला जातो. 2026 मध्ये 126 देशातून आलेल्या 12,000 पेक्षा अधिक नामांकनांमधून 9 विभागीय विजेते निवडण्यात आले आहे. सोमा मंडल यांना शाळेत हवामान बदलावर आधारित अभ्यासक्रम विकसित केल्याबद्दल गौरवण्यात आले आहे. विभागीय विजेते म्हणून त्यांना 500 पाऊंड किमतीची पुस्तके, ट्रॉफी आणि शाळेसाठी विशेष प्रसिद्धी मिळणार आहे. त्यांचे नाव नोव्हेंबर 2026 मध्ये प्रकाशित होणाऱ्या नवीन कॅम्ब्रिज पाठ्यपुस्तकात समाविष्ट केले जाणार आहे. प्रश्न 8वा आहे, नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो NCRBच्या 2024च्या अहवालानुसार मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांची सर्वाधिक नोंद कोणत्या शहरात करण्यात आली आहे? प्रश्न क्रमांक 8चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, दिल्ली. दिल्लीमध्ये 2024च्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो आकडेवारीनुसार मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांची आणि अल्पवयीनकडून होणाऱ्या गुन्ह्यांची सर्वाधिक नोंद झाली आहे. 2024 मध्ये दिल्लीमध्ये मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांची 7,662 प्रकरणे नोंदवण्यात आली. त्याच वर्षात महानगरांमध्ये अल्पवयीनकडून करण्यात आलेल्या गुन्ह्यांची 2,306 प्रकरणे नोंदवली गेली. प्रश्न 9वा आहे, दक्षिण कोरियाने सादर केलेल्या पहिल्या ह्युमनॉइड रोबोट मॉन्कचे नाव काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, गाबी. साऊथ कोरियाने 6 मे 2026 रोजी आपला पहिला ह्युमनॉइड रोबोट मॉन्क, ज्याचं नाव आहे गाबी, सादर केला. हा कार्यक्रम जॉगेसा टेम्पल येथे आयोजित बौद्ध समारंभात पार पडला. गाबी हा रोबोट जॉगी ऑर्डर ऑफ कोरियन बुद्धिझमतर्फे सादर करण्यात आला. हा उपक्रम बुद्ध जयंती म्हणजेच 24 मे 2026 पूर्वी राबविण्यात आला. गाबीची उंची सुमारे 130 सेंटीमीटर असून त्याला बौद्ध भिक्षूंसारखे करडे तपकिरी वस्त्र परिधान करण्यात आले होते. गाबी हे नाव बुद्धांच्या जन्मनाव सिद्धार्थ आणि कोरियन शब्द जाबी, ज्याचा अर्थ होतो दयाळूपणा किंवा करुणा, यापासून तयार करण्यात आला आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे, वर्ल्ड ॲथलेटिक्स डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? प्रश्न क्रमांक 10चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, 7 मे. वर्ल्ड ॲथलेटिक्स डे दरवर्षी 7 मे रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश ॲथलेटिक्सच्या माध्यमातून तंदुरुस्ती, क्रीडा भावना आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे असा आहे. वर्ल्ड ॲथलेटिक्स डे 2026ची अधिकृत थीम अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही आहे, पण तुम्ही 2025ची थीम लक्षात ठेवू शकता, जी होती रिले अराउंड दी वर्ल्ड चॅलेंज. धन्यवाद.